नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 29 जानेवारी 2000. गोव्याचे मुख्यमंत्री सावंतसाहेब यांना काय तातडीची मदतीची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्रामधून 7 वेडे मराठी वीर निघाले आहेत. आणि बघू आता आम्ही जसजसे गोव्याच्या दिशेने कूच करू तसतसं आम्ही तुम्हाला आमच्या प्रवासाचं वर्णन तुम्हाला सांगू आणि जाऊन गोव्याला सावंतसाहेबांना जी काय गरज आहे ती मदत करू. खूप दिवसाची इच्छा होती गोव्याला जाण्याची. आज त्या स्वप्नपूर्तीची वेळ आलेली आहे. गोव्याला जायचं, खाणे का पिणे का ऐश करणे का और क्या. चला भेटूया प्रवासामध्ये. माझ्याबरोबर माझे मित्र समीर, हॅलो, शिरोड्याचा किशोर, गणेश आणि आमचा मित्र ऋषिकेश सध्या गाडी सेट करतोय. जुईनगरचे सरदार आलेले आहेत बरोबर. तरी तो पूर्ण दारू गोळा घेऊन आले आहेत. नमस्कार. शुभ प्रभात. आता मी निघालेलो आहे. मित्र भेट होते. 5:45 प्रवास सुरू झालेला आहे गोव्याच्या दिशेने. आमचे एक सरदार आम्हाला जुईनगर ह्या त्यांच्या संस्थानामध्ये जॉईन झाले. आता आम्ही सर्व निघालो आहोत गोव्याच्या दिशेने. ग्लेन वॉक. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांना खूप तातडीची मदतीची गरज आहे. त्यांचा रेव्हेन्यू कमी होतोय आम्ही रात्री बसलो होतो आणि त्यांच्या मदतीला निघाले आहेत. गोव्याकडे निघताना आता मध्येच वाकण इथे आलेलो आहे आणि इथे हॉटेलमध्ये हे आमचे सगळ्यात भुकेले मित्र मंडळी स्पेशली कांदा भजी खाण्यासाठी त्या थांबलेले आहेत. हॉटेल श्री हनुमानमध्ये खूप छान चव असते. आणि हा माझा मित्र किशोर भजीकडे आशेने बघतोय. भले तो हॉटेलवाला असला तरी त्याला इथले भजी खूप आवडतात. आणि हा मागून शिरोडकर त्याचा लाल गळचं वाटतं. तिकडे आमचा एक हॉटेलवाला आतमध्ये हात धुतोय. पहिल्या स्टॉपला कांदा भजी वाखाण इथले स्पेशल. आमचा फोटोग्राफर हे दोघं हॉटेलवाले मी मोठ्या आशेने विष्णू आणि कधी खायला किशोर. बस. आणि हा आमचा शिरोडकर ज्यांनी बसत्या क्षणी धावा टाकलाय भाजीवरती. चला प्रवास आता करू पुढे. भजी खाऊन घेतो तुर्तास. गोव्याच्या दिशेने वाटचाल. किशोरला भजी आवडलेली आहेत म्हणजे 1 नंबर भजी झाली समजायचं. किशोर आमचा थाली सजवतोय मस्तपैकी मित्रांसाठी. आवडता विषय त्याचा लोकांना खायला देणं. आवडतो ना तुला मित्रांना खायला देणं. छानपैकी असे डिश लावलेले आहेत. या स्टॉप नंतर मला वाटतं आम्ही खेडच्या पुढेच जाऊन थांबू. आता नेक्स्ट स्टॉप खाणार आहोत आम्ही आता. छानपैकी डब्बा टाकून आलेलो आहे. गोव्याच्या प्रवासामधील हा पुढचा स्टॉप आम्ही संगमेश्वर इथे आलो आहोत. हॉटेल श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट. खूप छान असा शिरा पोहे खाल्ले आणि आता चहाही छान होता. एक 10-15 मिनटं जरा सारे माझे मित्र त्यांचा एक फोटो काढतो म्हणजे त्यांचा आत्मा शांत होईल. तर आता पुढचा प्रवास लांजाला. पुढचा स्टॉप पुढच्या लांजाच्या बियर शॉपीमध्ये. तोपर्यंत व्हेजवाले तिथे किशोर आणि गणेश. बाकी नॉनव्हेज मेंबर वरती बघत नाही. पाम बीच रिसॉर्ट हॉटेल आहे.
वैभववाडी रोडवरती समीर निवांत खायला बसलं आहे, आजूबाजूला बघत नाही. ऋषी नेहमीप्रमाणे कमी खातो आहे. शिरोडकरने पण आजूबाजूला बघणं बंद केलं आहे. तू पण लवकर जेवण घे तर तुझं पण संपून हॉटेलवाले जायचं. मिस्टर विष्णू कोलमकर लवकर busy जेवण आहेत. घे तर तुला पण मिळणार नाही. हॉटेल पाम ब्लिस रिसॉर्ट वैभववाडी रोडवरती. वैभववाडीला जाताना रस्त्यात लागणारे हॉटेल, छान असे जेवण आहे इथे. मजा आली. मित्रमंडळ आलो होतो इथे. दुपारचा वेळ चांगला गेला. मुर्ग मुसल्लम व्हेज भाजी एक होती, कमी कसूर माकी डाल. माकी डाल पण होती आणि मुर्ग मुसल्लम मुर्ग मुसल्लम. मक्खन नान. मित्रांबरोबर मजाच येते. या पाम ब्लिसमध्ये आणखीन मजा आली. आठवणीत राहणारं हॉटेल आहे. परत जमला तर येऊ इथे. त्यामुळे नक्की येऊ, नक्की. आणि हॉटेलवाले साहेब पाम ब्लिस. आपण सर्व आलात, आम्हाला सेवेची संधी तुम्ही दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही परत कधी आलात इकडे. नक्की येऊ साहेब. खूप चांगली त्यांची हॉस्पिटॅलिटी होती इथे. आनंद झाला. आम्ही नक्कीच येऊ. ऋषिकेशचं गाव म्हणजे वैभववाडीमध्ये तावडेवाडी आहे. तावडेवाडीमध्ये ऋषीचं घर आहे. आणि हा स्वतः ऋषी इकडे आलो इथे. बरोबर आहे किशोर, विष्णू. आणि तो बघा, तो डाकू आहे. तो दिसतोय तुम्हाला? हा डाकू शैतान सिंग, ज्याची वाईट नजर पडलेली आहे पेरूवरती आणि चिकूवरती. चिकू जरा घेऊया. हे बागेचे मालक ऋषिकेश बागेच्या आणि या जागेचे तावडे संस्थाने. तावडे. तावडे संस्थाने. आणि हे एक झाड आहे आमचं. तर हे दाखवत आहेत ऋषिकेश आपल्याला. कच्चे आहेत, नको काढू ऋषी. इकडे त्या साईडला आहेत ना पक्के आहेत ते. कुठे हे त्याचं? जवळ येऊन दाखव ना. पातक जा सकते आप. छानपैकी चिकू घाबरू आलेले नको, आहेत जा तिथे. साप नाही नाही दिसत मला ते. लिंबू दाखवतो. ऋषिकेशचं एक घर आहे. आणि घराच्या समोर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ऋषी दाखवतोय काय काय आहे ते. खारी खालो. अरे या आवा हा. घराच्या आजूबाजूला छानपैकी अशी चवळीची कुळीताची भाजी लावलेली आहे. आणि हे लिंबू. आणि हा लिंबूचा झाड आहे. इकडे लिंबू. तो पण ते मोठे आहेत दोन. ई रहा हमार लिंबू. नाही, तोहार लिंबू तोहरे पास आहे अंदर. ती पण ती केवढी मोठी झाली. ते पण ते वर बघ ना, वर पिकले ते बघ. मोसंबी संत्री आता जवळ जाल ना त्याला हे पण आहे. काटे आहेत त्याला. कुजलीवाला बी वो हे नदीच्या. हे हो केवढं मोठं. अर्धा वरच्या काकांचा आहे. ऋषी त्याची शेती कुठे कुठे आहे ती दाखवतोय. बरोबर आहेत आमचे मित्र विष्णू कोलमकर, आणि शेठ स्वतः किशोर शेठ ठाकूर. किशोर शेठ. बरोबर आहे ऋषी. कुठे वर जाऊया? चल ना. ऋषी आता आम्हाला कुठेतरी घेऊन चाललाय. मागे गणेश मोरे. जंगल दिखाता हूँ. आणि तिकडे चाय बिस्कुट खाऊन रेडी झालेले आहे. फलनवा. तू कुठे गेला? आवा हो मर्दे आवा. हो मर्दे. आता इथून आम्ही पुढे निघालोय. मस्तपैकी घराच्या आजूबाजूला शेती आहे. ऋषीचं घर आहे आणि शेती आहे. पुढे आंबा दिसतोय, तो पूर्ण मोहरलेला आहे. छान असं वातावरण आहे. भात जोडल्यानंतर गवत रचलेलं आहे इथे. दूरवर तुम्ही बघू शकता तिथे डोंगर आहे आणि छान अशी हिरवळ आहे. आजूबाजूला शेती, जवळपास घरं. आणि हे ऋषीचं छानसं असं अंगण आहे. अंगणामध्ये घराच्या समोरच तुळस आहे. कोणाचा मोबाईल आहे आपण वर जाऊ. असू दे चार्जिंग. हा जाऊ दे. चार्जिंगला लाव. आणि हे विचारवंत गणेश मोरे, किशोर ठाकूर, गावात आणि टोपी एकाला सांग. टोपी पण नंतर नाही. विष्णू आणि समीर. सांगितलं टोप्या घेऊन ये. चांगलं ना टोपी. आता तो गाव दाखवतोय आम्हाला. जातो पुढच्या दौऱ्यासाठी गावात फिरायला. अरे आपण सकाळी सकाळी तुम्हालाही घेऊन जातो. क्लायमेट वेगळं. ऋषी त्याचा बगीचा दाखवतोय. बगीच्यामध्ये आता एक केळीचं केळ लागलेली आहे. केळीला बागा मामांच्या. ही पाठची बाजू आहे ऋषीच्या घराची. छान अशी एक बोरिंग लावलेली आहे त्यांनी त्याला.
हे रतांब्याचं झाड आहे. रतांब्याचं झाड बाजूला मोहर आलेलं आहे त्याला. याच्या सालीपासून कोकम बनवलं जातं. रतांब्याचं झाड. अच्छा. ह्याला जे फळं लागतात त्या फळाची साल आणि तो पल्प काढला जातो. पल्प काढला जातो त्याच्यापासून अगळ बनवलं जातं. आगळचा उपयोग कशाला करतात? अगळचा उपयोग सोलकढी बनवण्यासाठी. ओके, सोलकडीसाठी आणि, असणारे. याचं, कोकम सरबत पण बनवतात. तर हे विष्णू कोळंबकर कोकणातलेच रहिवासी असल्यामुळे आपल्याला माहिती देत आहेत. इथे तर फळ लागलेलं आहे सध्या. दाखवत असतं. हे तुम्ही केळी बघू शकता इथे. असं लाल कलरचं फळ असतं. हे पेरूचं झाड आहे. चला आता पुढे गावात फिरायला जातोय, तुम्हाला घेऊन जातो. ऋषी आता गावात फिरायला घेऊन चाललाय. आमचा स्मार्ट बॉय शिरोडकर मस्तपैकी टोपी, राऊंड टोपी घालून, वाघासारखी चाल आहे त्याची, शेर जसा सीना आहे. फक्त एक दोनच गोष्टी त्याला आयुष्यात माहिती नाही, बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जरा गावात जरा एक फेरफटका मारतोय. गावातल्या आजोबा भेटलेत. नमस्कार बाबा. मोठे काका. हो आराम देतो. पुढे गावात जातोय आता. हा ह्याला काय म्हणतात? तो इथे या झाडावर असतो. हॉर्नबिल पक्षी आहे इथे. फोटो काढला त्याला झूम करून दाखवला. झूम कर ना. तुझ्या मोबाईलने काढ, तुझा आयफोन असल्या कारणाने आणखीन क्लिअर येईल. 2 आहेत हे हॉर्नबिल. गावातला हा रस्ता जुना मस्तपैकी असलेला हा वडाचं झाड. वडाच्या पारंब्या लोंबतात तिथे झोकाळा घेतात. गावची आठवण ताजा होते. आमच्याही गावाला आहे. हा गावाच्या जंगलाच्या दिशेने चाललेला प्रवास. आणि हे मोहरलेले आंबे. मोहर इतका आला आहे की आंबे चांगले लागले तर मला वाटतं झाडाच्या फांद्या तुटतील, येऊ दे आंबे इतके. तर हा ऋषी आम्हाला दाखवतो त्याच्या गावातला परिसर. चला पुढे चालूया. करवंदांची झाडं दाखवते गणेश या नवख्या मुलांना, ज्यांनी कधी पाहिले नाहीत. करवंदांना फुलं आलेली आहेत. नाही करवंद आहेत, करवंद आहेत. ती लाल होतात आणि काळी होतात, डार्क काळी होतात. काय क्राईनबेरी म्हणतात ना ती, तशी आहेत ते. करवंदाचं झाड. आमचा ऋषिकेश फोटो काढतोय. पहिला गणेशचा झालेला आहे. आता आमचा लाडका सगळ्यांचा किशोर शेठ ठाकूर यांचा फोटो काढतायत. आता हे आमचे तिसरे आले जवान, ज्यांचा तिसरे जवान आमचे. पोट किंचितचा वाढलेला आहे. पोट कशाला आतमध्ये घेतलं? पोट आतमध्ये घेतला आहे. तर माझा पोट हात ले. फोटो क्लिक झाला आहे ऋषीकडून. आणि हा ऋषी आमचा फोटो काढताना. ऋषीचा पण काढा रे. नमस्कार मित्रांनो, मी हरिश्चंद्र चाळके आलो आहे ऋषिकेशच्या गावाला. ऋषिकेश तावडे माझा मित्र कॉलेजचा, वैभववाडी या गावी. छान असा त्याचं गाव आहे. आजूबाजूला हे तुम्ही जंगल बघू शकता. यावर्षी आंब्याला चांगला मोहर आलेला आहे आणि थोडा हवेत गारवा निर्माण झालेला आहे. मावळतीचा सूर्य तुम्हाला दाखवतो. मावळतीचा सूर्य मावळत आहे. तर आता आम्ही 3 दिवस इकडेच फिरणार आहोत कोकणामध्ये विविध ठिकाणी. तर तुम्हाला मी भेटतच राहील. चला तर आपण एकत्र फिरूया. आलो आहे नापणे इथे काचेचा धबधबा बघण्यासाठी. मोठा धबधबा चालू राहणार सिंधुदुर्गातील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना 3 धबधबे आहेत, त्याच्यापैकी हा एक धबधबा आहे 12 महिने पाणी असणार. दुसरं काय खासियत त्याची? दुसरी खासियत म्हणजे आता नवीन काचेचा पूल बांधलाय त्याच्यावरती. तो बघायला आलो. तर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेल्या 12ही महिने पाणी असणाऱ्या धबधब्यामध्ये महाराष्ट्रामधील 3 धबधबे आहेत. त्यांना 12 महिने पाणी धबधबा चालू असतो. त्यातलाच एक हा धबधबा म्हणजे नापणे धबधबा. तर हे आपण नापण्यामध्ये त्या बाजू पुलाच्या त्या बाजूला शेरपे गाव. अच्छा, असं असा हा नापणे येथील काचेच्या धबधब्यावर, काचेच्या पुलावर आलो आहे.
तिकडे बसलेलो हा. आणि आपण इथे आलो आहे आता. इथे वर्षाच्या 12 महिने वाहणारा धबधबा, नदीलाच धबधबा असल्या कारणाने तो वर्षाच्या 12 महिने वाहतो. समोर दिसतोय तो छोटा धबधबा आहे आणि या पुलाच्या खालच्या बाजूला खूप मोठा धबधबा आहे. आता तिथे जाणं शक्य नाही आहे, परंतु बघू, जर जमलं तर आम्ही जाऊन तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवतो. परंतु खरंच गर्दी कमी आहे, हवेमध्ये थोडा गारवा आहे, छान वाटते. समोर हा काचेचा पूल बांधलेला आहे. चला तर आपण त्याची मजा घेऊया. बरोबर रहा. ऐसा करा रे, मैं जैसा बता रहा हूँ ना. छान असा धबधबा आहे, तुम्ही बघू शकता. इथे पाणी येतं समोरून. हा पूर्ण काचेचा ब्रिज बांधलेला आहे इथे. समीर आनंद घेतोय या संपूर्ण देखाव्याचा मस्तपैकी. आणि हा इथे खाली तुम्हाला धबधबा दिसेल. उंच असा खूप धबधबा आहे, इथे पडतो तो. त्यासाठी खालच्या बाजूला जावं लागेल. उशीर झाला, अंधार आहे, त्यामुळे मी काही जाणार नाही. तर असा छान असा धबधबा. आणि त्या धबधब्यावरती किशोर आपल्या आयफोनने करत असलेली व्हिडिओग्राफी मला त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. मला तो व्हिडिओ पाठवेल अशी मी आशा करतो. छान वातावरण आहे इथे, मस्त वाटते. हा ब्रिज तुम्हाला दिसते काचेचा आरपार. विष्णू कोळंबकर जातीने स्वतः व्हिडिओग्राफी करतायत. बाजूला आमचे ऋषिकेश, आमचे होस्ट. मावळतीचा सूर्य दिसतोय तिकडे. छानसा आवाज. खूप असे धबधबे आहेत इथे, छोटे मोठे. धबधबे म्हणण्यापेक्षा नदीचा उतार असल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर एक धबधबा तयार झालेला आहे. तर अशा ह्या नापणे येथील असलेल्या वैभववाडीमधील छानशा अशा धबधब्यावरती मी आणि माझे मित्र आनंद घेतोय. चला आता आजचा दिवस संपत आलेला आहे. 4 दिवसाचा ट्रॅक आहे. 4 दिवसाच्या ट्रेकमध्ये जसं दिवस पुढे जाईल तर तसा आमच्या कार्यक्रमाचा मेन्यू पण बदलत जाईल. उद्या कुठे जातो ते बघतो आणि तुम्हाला त्याची पुढची वाटचाल दाखवतो. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. असे बेवडे होणे नाही. एवढी साफसफाई करतात. आम्ही सगळं करतो. पुढच्या वेळी बोलणार आदल्या दिवशी याला पाठवायचा. तुम्ही जा जरा एक दिवस जा, दारू पिऊन प्या, आम्ही दारू पितो, आम्ही सगळं आवडतो. आणि दुसऱ्या दिवशी परत त्याला साफसफाई करणार. चला तर मित्रांनो, उद्या भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये वैभववाडीवरून. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा.